सद्गुण अभ्यासता येते आणि त्या ठिकाणी कुविद्या सांडोनी जाती पडती सुविद्या. जे काही अवगुण आहेत हे सोडल्यानंतर जात असतात आणि सद्गुण हे आपल्याला शिकावं लागत असतात, अभ्यास येता येईल. अवगुण सोडिता जाती सद्गुण अभ्यासता येते. कुविद्या निघून जाती सुविद्या पडता. जी आपल्या मनामध्ये कुविद्या आहे, सुविद्येचा अभ्यास केल्यानंतर कुविद्या निघून जात असते त्या ठिकाणी आणि अवगुण सोडावा लागतो आणि सद्गुणाचा अभ्यास करावा लागतो. सद्गुणाचा अभ्यास म्हणजे काय? पुन्हा 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 ती क्रिया करणं, त्याला अभ्यास असं म्हणतात. परत परत दासबोध ग्रंथ वाचणं, श्रवण करणं, परत परत मंदिरामध्ये येणं, परत परत आपण त्या क्रियामध्ये जाणं, हे त्या ठिकाणी सद्गुणाचं काय आहे तर ते लक्षण आहे. जर आपलं त्या ठिकाणी असणारा अवगुण जर सुटत नसेल तर ती क्रिया, ते श्रवण, आपलं त्या ठिकाणी असणारा अवगुण जर सुटत नसेल तर सद्गुणाचा अभ्यास कमी पडतो कुठंतरी, असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात, प्रत्येकाच्या प्रकृतीमध्ये दोष असतो, प्रत्येकाला त्या ठिकाणी काही ना काही अवगुण असतो. कारण जीव म्हटला की अवगुण घेऊनच त्या ठिकाणी तो आलेला असतो. प्रत्येक जीवाकडे त्या ठिकाणी अवगुण, अवगुण सोडण्याकरताच शास्त्र आहे, अवगुण सोडण्याकरताच ज्ञानेश्वरी आहे, अवगुण सोडण्याकरताच गाथा आहे, अवगुण सोडण्याकरताच भागवत आहे, अवगुण सोडण्याकरताच दासबोध नावाचा त्या दासबोध ग्रंथ आहे. आणि म्हणून मूर्खपणा सोडिता जाती शहाणपणा शिकता येते. मूर्खपणा हे सोडल्यानंतर जातो, शहाणपणा शिकल्यानंतर येतो. कारभार करता उपजती शहाणे होती. कारभार करता सकळ उपजती शहाणे लोक. कारभार केल्यानंतरच शहाणपणा येतो. मूर्खपणा सोडल्यानंतरच जात असतो. सगळ्यात मोठा जर मूर्खपणा कोणता असेल, सगळ्यात मोठा अवगुण जर कोणता असेल तर समर्थ म्हणतात, सर्वात मोठा अवगुण तोची वाटे गुण, मोठे कर्म ते पाप जाणं दैन्यवाणी. सगळ्यात मोठा अवगुण तो आहे की आपल्यातला अवगुणच आपल्याला गुण वाटायला लागला, हे सगळ्यात मोठा अवगुण. हे करंटेपणाचं लक्षण, दरिद्रपणाचं लक्षण. माझ्याकडे एखादा अवगुण आहे पण मी त्याचं समर्थन करायला लागलो, माझं बरोबर आहे. शास्त्र सांगते ते अवगुण आहे, लोक सांगतात ते अवगुण आहे, तरी त्याला ते गुण वाटणं हा सगळ्यात मोठा अवगुण आहे. आणि मग त्या ठिकाणी असा जर अवगुण असेल तर तो अवगुण सुधारणं थोडं अवघड पडतं. समर्थ म्हणतात हे करंटेपणाचं, दैन्यवाणी, अज्ञानीपणाचं त्या ठिकाणी लक्षण आहे. हा, माणसाला अवगुण असू द्या, पण अवगुण हा आपल्याला अवगुण कळाला की तो अवगुण राहत नाही. तोच अवगुण त्या ठिकाणी काय होतो? गुण होतो. अवगुण आपल्यातला कळाला पाहिजे, पण आपल्यातला अवगुणच जर आपल्याला गुण वाटायला लागला तर त्या ठिकाणी मग तो अवगुण सुधरत नाही. त्या अवगुणाचं त्या ठिकाणी आपण समर्थन करत जातो आणि त्यालाच आपण चोंबळीत बसतो, पण तो शेवटी अवगुणच असतो. तो शेवटी काय आपल्याला त्या ठिकाणी माणसातून उठवणारा असतो, खड्ड्यात घालणारा असतो, आपलं पतन करणारा असतो, आपलं अधपतन करणारा असतो, पण आपण त्याला त्या ठिकाणी चोंबळीत असतो. एखादा म्हणतो माझ्यासारखा वाईट माणूस नाही, माझ्यासारखं हे नाही, मला राग आल्याने एक गाव दोन तुकडे त्या ठिकाणी मी करीत असतो, आमकाय तमकाय, मी असा आहे तसा आहे पण मी लय चांगला आहे, मी असा तसा मी लय चांगला म्हणजे काय? असा तसा असून पुन्हा चांगला कसा असेल? पण मग त्या ठिकाणी ज्या माणसाला अवगुणाचा गुण वाटतो तो खरा अवगुण आहे. समर्थ म्हणतात त्या ठिकाणी तो खरा त्या ठिकाणी अवगुण आहे. आणि म्हणून नाही का आमचे गुरु म्हणायचे, वैद्य बाबा सांगायचे, दोन वत्सल मूर्ख होऊन गेले इतिहासामध्ये, एक दशानन, दुसरा दुर्योधन. यांना अवगुणच गुण वाटले. म्हणून दशानन म्हणजे रावणाला किती जणांनी सांगितलं, मंदोदरीनं सांगितलं, त्याच्या सासऱ्याने मयासुरांनी सांगितलं, ब्रह्मदेवानी सांगितलं, नारदांनी सांगितलं, शेवटी इंद्रजितांनी, कुंभकर्णांनी, सर्वांनी सांगितलं की सीता सोडून दे. सीतेची अभिलाषा धरणं योग्य नाही. पण कोणाचं ऐकलं त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही.
आणि मी जे करतो तेच योग्य आहे असं म्हटला आणि शेवटी त्या ठिकाणी तोंड वासून गेला. म्हणजे एवढ्या जणांनी सांगूनही त्यांनी त्याच्या गुणाचं समर्थन केलं. मी शूर आहे म्हणला, मी वीर आहे आणि मी सीता कशी निवडून देऊ, मी ते सगळं लढाईच करणार आहे. त्या ठिकाणी अवगुणाचा समर्थन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. दुर्योधनाला किती जणांनी सांगितलं, शिष्टाई केली, देवानी केली स्वतः. देव म्हणले पांडवांचं राज्य देऊन टाक. त्याला 5 गावं तरी त्यांना त्या ठिकाणी असणारं पोट भरायला देते म्हणून सुईच्या टोकावर मावून एवढी पण त्यांना माती देणार नाही. शेवटी कोणाचं काय नाही, दुर्योधनाला प्राणाला मुकावलं. म्हणजे त्या ठिकाणी समर्थ आपल्याला अशा पद्धतीनं दासबोधातून समजावून किती पद्धतीनं सांगतात. महाराज त्या ठिकाणी 400 समासामध्ये समर्थांच्या 40 समास हे शिकवणीचे समास आहेत. लक्षण, उत्तम लक्षण, मूर्ख लक्षण, परत मूर्ख लक्षण, निष्पृह लक्षण, मंत लक्षण, असं त्या ठिकाणी अध्यात्म लक्षण, त्याग लक्षण, प्रयत्न लक्षण, अभ्यास लक्षण, 40 समास त्या ठिकाणी शिकवणीचे आपल्याला त्या ठिकाणी शिकवतात. आणि म्हणून समर्थ संत हे अत्यंत त्या ठिकाणी असते, पराकोटीचे संत आहेत. त्यांनी या जगाचा विचार करत असताना त्या ठिकाणी कणापासून तर शेवटी मनापर्यंत त्या ठिकाणी विचार केलेले, कणापासून मनापर्यंत. अणुरेणूपासून त्या ठिकाणी जगाची भ्रमती करून, भटकंती करून जगाचं शोधन केलंय. दारिद्र्याचं, सामाजिक अवस्थेचं त्या ठिकाणी शोधन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं समर्थ उगाच समर्थ झालेले नाही. म्हणून समर्थच म्हणतात. समर्थाने समर्थ करावे, तरीच सामर्थ्य म्हणावे, त्रैलोक्यास परील घ्यावे सामर्थ्य ज्याचे. समर्थ होण्याकरता समर्थ असावं लागतं आणि समर्थांच्या हातूनच त्या ठिकाणी हे सगळं कार्य होऊ शकतं. आणि म्हणून समर्थाने मला समर्थ करण्याकरता पहिल्यांदा समर्थ झाले. समर्थ कुणाला समर्थ म्हणत होते,